आम आदमी पार्टीने आपल्या 20 उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर केली आहे। यात राज्यामधून महाराष्ट्रामधून 6 जणांना उमेदवारी मिळाली आहे। या उमेदवारांमुळे लोकसभेच्या सगळ्याच जागांवर चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। गेल्या निवडणुकीत मनसेने या सर्व मतदारसंघात तिरंगी लढतीत आपली छाप पाडली होती। या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या एंट्रीमुळे आता ही लढत चौरंगी बनली आहे। गेल्या निवडणुकीत मिळालेली मतं राखणं याचं मोठं आव्हान आता त्यामुळे मनसे समोर उभं राहिलंय। कशा पद्धतीच्या या निवडणुकी असतील त्या आपण बघूयात। लढती कशा आहेत बघा। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ बघा। ईशान्य मुंबईमधून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात असतील। त्यांच्या विरोधात फक्त 3000 मतांनी पराभूत झालेले किरीट सोमय्या किंवा प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन असतील। मनसेच्या वतीने या ठिकाणी आमदार शिशिर शिंदेऐवजी एखादं नवीन नाव चर्चेत आहे। ही तिरंगी लढत असतानाच आम आदमी पार्टीने सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ बघा। मुंबईतला दुसरा मोठा मतदारसंघ आहे हा आणि या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना होता। त्यात मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी पहिल्याच निवडणुकीत 1.25 लाख मतं मिळवत शिवसेनेला खिंडार पाडलं होतं। या मतदारसंघात हे 3 उमेदवार पुन्हा एकदा निवडणूक लढवतील, पण यावेळेस आम आदमी पार्टीच्या मयांक गांधी यांच्या उमेदवारीमुळे ही लढत सुद्धा आता चौरंगी होते। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ बघा। या मतदारसंघात आपने मीरा सन्याल यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांच्यासाठी उच्चभ्रू वर्गातले किती मतदार आहेत ते बाहेर पडतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाहीतर या मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस आणि मनसे अशी तिरंगी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। पुण्यातली परिस्थिती बघा। पुण्यात काँग्रेस आणि भाजप अशी सरळ लढत होते, पण यावेळी मनसेचे दीपक पायगुडे आणि आम आदमी पार्टीचे सुभाष वारे यांच्यामुळे लढतीला एक रंग येणार आहे, रंगत येणार आहे। काँग्रेसकडून खासदार सुरेश कलमाडी यांची पत्नी मीरा कलमाडी या निवडणुकीच्या रिंगणात असतील असा दावा कलमाडी गटाकडून केला जातोय। तर वनमंत्री पतंगराव कदम आपला मुलगा विश्वजित कदमसाठी सध्या प्रयत्नशील आहेत।